नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं डिप्लोमाला ह्या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला ह्या ऑफिशियल ऍप वरती परत एकदा स्वागत करतोय लेकरांनो. आणि सुरुवात करतोय आपण आजपासून प्रत्येक चॅप्टर च्या प्रत्येक चॅप्टरचं पीवायक्यू क्वेश्चन गेल्या 4 पेपरचं पीवायक्यू क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्याचबरोबर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात ट्रिग्नोमेट्रीचं एक्झॅक्ट मीनिंग काय आहे, ट्रिग्नोमेट्री हे नाव का दिलेलं आहे लेकरांनो. त्याचबरोबर जेवढे काही फॉर्म्युलेज आहेत त्या फॉर्म्युल्याचं डायरेक्ट रिप्रेझेंटेशन मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे, चला लेकरांनो जास्त वेळ न वाया घालता सुरुवात करूयात. ठीक आहे, फर्स्ट लेकरांनो की ट्रिग्नोमेट्री काय. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ओके. चलो तर पहा रे. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, तर लेकरांनो चला, तर ट्रिग्नोमेट्री ट्रिग्नोमेट्री ह्या शब्दाला लेकरांनो जर आपण दोन वेगवेगळ्या नावामध्ये किंवा दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जर क्लासिफाय केलं तर कशा प्रकारे क्लासिफाय करता येईल. फर्स्ट ट्रिगॉन. ठीक आहे, ट्रिगो हे अशा प्रकारे करू. ठीक आहे, आणि लेकरांनो आणि नेक्स्ट जो आहे तो आहे मेट्रॉन. ठीक आहे, काय लेकरांनो काय केलं, एक ट्रिगॉन आणि दुसरा आहे मेट्रॉन. तर ट्री ह्या शब्दाचा जो अर्थ आहे परत आपण समजून घेऊ बाळांनो की ट्री ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे थ्री. काय लेकरांनो, थ्री. आणि जो गॉन ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे अँगल. ठीक आहे, सो इट इज अ थ्री अँगल. आणि नेक्स्ट काय लेकरांनो, मेट्रॉन ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे मेजरमेंट. मेट्रॉन ह्या शब्दाचा अर्थ काय लेकरांनो, मेजरमेंट. मग जर ओव्हरऑल जर बघितलं आपण तर ओव्हरऑल ट्रिग्नोमेट्री ह्या शब्दाचा अर्थ काय लेकरांनो, थ्री अँगल मेजरमेंट. ओव्हरऑल ट्रिग्नोमेट्री ह्या शब्दाचा अर्थ काय लेकरांनो, थ्री अँगल मेजरमेंट. मग आपल्याला माहितीच आहे की जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करत असतो, जेव्हा आपण या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करत असतो, ह्या राईट अँगल ट्रायंगल वरती आपल्याला किती साइड दिसत आहेत. सर ओव्हरऑल आपल्याला या ठिकाणी थ्री साइड दिसतात. ठीक आहे, तर मी या ठिकाणी नाव देतोय ए, बी आणि या ठिकाणी लेकरांनो सी. क्लिअर, इथे जो राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे इथे एक्झॅक्टली 90 डिग्री आहे. ठीक आहे, इकडे जो आहे तो लेकरांनो 45 डिग्री आहे आणि इकडे किती आहे रे, 45 डिग्री. क्लिअर, ओके सर, इथपर्यंत काय अडचण नाही. मग आपल्याला माहिती आहे लेकरांनो की ही जी साइड आहे ही आपल्याला ही आहे ऍडजस्टंट साइड. ठीक आहे लेकरांनो, ही साइड आहे अपोजिट साइड. आणि ही जी साइड आहे ती आहे हायपोटेनियस साइड. क्लिअर, बरोबर आहे, ऍडजस्टंट, अपोजिट साइड आणि ही हायपोटेनियस साइड. मग ह्या ज्या तीन साइड आहे ह्या तीन साइड. ठीक आहे, आता आपण जस्ट इथं पर्टिक्युलरली राईट अँगल ट्रायंगल बद्दल बोलतोय. पण जर आपण कुठलंही जरी ट्रायंगल घेतलं तर त्या ट्रायंगलचे जे अँगल आहे त्याचबरोबर ज्या साइड आहेत त्या साइड सुद्धा आपण मेजर करू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार की सर मॅथमॅटिक्स मध्ये फक्त ट्रिग्नोमेट्रीचा एवढाच यूज आहे का. नाहीये, ट्रिग्नोमेट्रीचा भरपूर वेगवेगळ्या अप्रोचनी यूज आहे. पण ऍज अ डिप्लोमा स्टुडंट आपल्याला जेवढं महत्वाचं असेल तेवढंच मी शिकवण्याचा या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, चल मग बघा रे मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं की ओव्हरऑल जे आपल्याकडे जे ट्रिग्नोमेट्रीज रेशोज आहेत, काय म्हणतोय मी, ओव्हरऑल जे ट्रिग्नोमेट्रीज रेशो किंवा ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन आहेत ते कुठले कुठले आहेत. तर तुम्हाला माहिती असेल साइन आहे, त्याच्यानंतर आहे बाळांनो को साइन आहे, त्याच्यानंतर आहे टँजेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे लेकरांनो को टँजेंट, त्याच्यानंतर आहे साइन कॉस टॅन कॉट सेकंड आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे को सेकंड. क्लिअर, हे टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणलं तर चालेल किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हटलं तरी चालेल. मग यापैकी बघा रे, जो शब्द ओव्हरऑल लिहिलाय त्या शब्दाचे इथे झाला, हा झाला साइन, हा झाला लेकरांनो येस साइन, हा झाला कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. क्लिअर,
काही अडचण इथपर्यंत नाही सर. मग याला आपण लिहित असताना काय लिहितो लेकरांनो, या ठिकाणी लिहितोय साइन, इकडे याला लिहित असताना काय लिहितो रे, कॉस, इकडे पुढे ह्याला लिहित असताना फक्त आपण टॅन लिहितोय. क्लिअर. आणि इथे पुढे लिहित असताना ह्याला इथे आपण कॉट लिहितोय, इकडे लिहित असताना ह्याला सेक लिहितोय, आणि इकडे लिहित असताना लेकरांनो ह्याला कोसेक लिहितोय. करेक्ट आहे? येस सर. मग आता जो फंक्शन आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे तो इन टर्म्स ऑफ अँगल रिप्रेझेंट करू शकतो किंवा इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल. म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या काय म्हणायचंय मला. जर लेकरांनो बघा रे, जर आपल्याकडे अशा प्रकारे म्हटलं आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, ठीक आहे. एकच मिनिट, जस्ट आपण रिप्रेझेंट करू. सपोज इथं जर अशा प्रकारे मी साइन लिहित असेल, तर हा जो ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेट मध्ये काय रिप्रेझेंट करू शकतो, एक तर थिटा अँगल रिप्रेझेंट करू शकतो. बरोबर आहे. वेगवेगळे अँगल्स रिप्रेझेंट करू शकतो. काय करू शकतो? अँगल्स रिप्रेझेंट करू शकतो. त्याबरोबर लेकरांनो इथे एक्स, वाय, झेड, ठीक आहे. अशा प्रकारचे काय करू शकतो आपण? व्हेरिएबल रिप्रेझेंट करू शकतो. काय रिप्रेझेंट करू शकतो रे? व्हेरिएबल. त्याचबरोबर मॅथमॅटिकल मध्ये लेकरांनो इथे काही प्रमाणात के हा जो आहे तो ऍज अ कॉन्स्टंट सुद्धा आपण इथे रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे? क्लिअर आहे? येस सर. इथपर्यंत कळतंय की जेव्हा मॅथमॅटिकली आपण ट्रिग्नोमेट्री हा सब्जेक्ट शिकत असतोय, जस्ट शब्द घ्या, बोलण्यामध्ये मागे पुढे होत असतं. जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्री हा सब्जेक्ट शिकत असतो लेकरांनो, तेव्हा जस्ट मी इथे साइन लिहिलंय आणि ह्या ब्रॅकेटमध्ये आपण अँगल रिप्रेझेंट करतो, व्हेरिएबल म्हणजे एक्स वाय झेड रिप्रेझेंट करतो, त्याबरोबर कॉन्स्टंट सुद्धा रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे, बरोबर आहे. इथपर्यंत काय अडचण डेफिनेटली नाहीये सर. मग आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, ठीक आहे, सेक, कोसेक, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशावरून फाइंड आउट करू शकतो? तर ह्या ट्रायंगल वरून फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, कारण थ्री अँगल जो आहे, थ्री अँगल मोस्टली कुणाला असतात बाळांनो? तर सर थ्री अँगल जे आहेत, तो थ्री अँगल ह्या ट्रायंगलला असतात. कशाला असतात लेकरांनो? ट्रायंगल. म्हणजे आपण मेजरमेंट काय रे लेकरांनो? ट्रायंगलचे मेजरमेंट आहे. ट्रायंगलचे मेजरमेंट इन टर्म्स ऑफ म्हणजे काय सर? तर लेकरांनो अँगल आहे, त्याचबरोबर त्याच्या साइड्स आहेत. क्लिअर आहे? येस सर. इथपर्यंत सफिशियंट आहे मला असं वाटतंय. चला जास्त आपल्याला वेळ द्यायचा नाहीये, कारण आपलं मॅक्झिमम फोकस हे फॉर्म्युला ओरिएंटेड असेल. ठीक आहे? चला पुढे पहा. तर लेकरांनो ही गोष्ट ऑलरेडी तुम्हाला खूप छान माहिती आहे. ठीक आहे? मला नाही वाटत की ही गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज आहे. तरी सुद्धा थोडस यासाठी आपण थोडेसे एफर्ट्स घेऊ आणि ही गोष्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. सो या ठिकाणी थिटा आहे आपल्याला माहिती आहे 0 डिग्री आहे, 30 डिग्री आहे, 45 डिग्री आहे, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, त्याचबरोबर 270 डिग्री आणि इथे 360 डिग्री. क्लिअर आहे? येस सर. चला मग माहिती आहे आपल्याला ऑलरेडी साइन 0 किती येतं लेकरांनो? 0 येतं. साइन 0 जो आहे तो किती येतो लेकरांनो? 0 येतो. साइन 30 1/2 येतं. हे 1/√2 येतं. हे √3/2 येतं. साइन 91 येतं लेकरांनो. बरोबर आहे. साइन 180 0, साइन 270 -1, साइन 360 0. क्लिअर आहे? येस सर. ओके. तर हे झालं लेकरांनो साइन. मग आपण काय करतो रे? तर लेकरांनो आपण काय करतो? हे जे आहे ह्याचं एक्झॅक्टली अपोजिट करतो. 0 इकडे, 1/2 इथे, 1/√2 इकडे, √3/2 इकडे आणि 1 इकडे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला खूप छान ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, कारण आपण 10वीला सुद्धा शिकलोय किंवा नंतर सुद्धा तुम्ही इन बिटवीन तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा डिस्कशन मध्ये आलेलं असावं. ठीक आहे. सो 1/2, 0, -1, 0 आणि 1. ठीक आहे. शिकवण्याचं कारण एवढंच आहे की हा आपण बेसिक पूर्ण घेण्याचा प्रयत्न करतोय, पण हा सुद्धा पॉइंट कुठेतरी स्किप होऊ नये म्हणून शिकवतोय. क्लिअर? तर बाकीचं बघून घ्या लेकरांनो. जो टॅन आहे मी शेवटचं घेतोय. तर टॅन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, साइन बाय कॉस. ठीक आहे. 0 अपॉन एनी व्हॅल्यू काय लेकरांनो? 0 येते. मग इथे बघा 2 आणि 2 कॅन्सल, 1/√3 येते. क्लिअर? का कशा प्रकारे? कारण आपल्याला माहिती आहे, आपण ह्याबद्दल अवेअर आहोत की साइन थिटा जो आहे तो सॉरी, जो टॅन थिटा आहे तो टॅन थिटाचं रिप्रेझेंटेशन असतं लेकरांनो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. क्लिअर आहे? येस सर, माहिती आहे. मग मला सांगा, जर साइन बाय कॉस केलं म्हणजे लेकरांनो 1/2 डिवायडेड बाय √3/2 केलं तर 2 2 गेट कॅन्सल आणि आपल्याकडे आन्सर येतंय 1/√3. हेच आलंय. मी तेच सांगतो, √3 1/√2 1/√2 गेट कॅन्सल आउट तर 1 येणारच.
ठीक आहे. त्याच्यामुळे एवढं फक्त लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी आपण पुढे व्यवस्थित डिस्कशन मध्ये करणार आहोत. ठीक आहे. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या गोष्टीमध्ये मला अजिबात वेळ घालायचा नाहीये. तर आपल्याला माहिती आहे नॉट डिफाईन्ड असतं. ठीक आहे. इथं 0 आहे. इथं नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. इथं अगेन 0. आणि आता बाकीचे फंक्शन्स तुम्हाला डेफिनेटली पुढे कळतीलच. ठीक आहे. एवढं पाहून घ्या. माहिती सुद्धा आहे तुम्हाला. ते आता पहा रे. लेकरांनो, हे जे काही अँगल्सचं जे डिस्कशन करतो आपण, ठीक आहे. हे अँगलचं जे डिस्कशन करत असतो, या अँगलच्या डिस्कशन मध्ये एक गोष्ट समजून घ्यायची. तर आपल्याला माहिती आहे हा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस लेकरांनो ऍडजस्टंट साइड म्हणजे इथं लिहायचं कॉस. क्लिअर. आणि जो वाय ऍक्सिस आहे तो काय लेकरांनो आहे साइन. क्लिअर. जो एक्स ऍक्सिस आहे तो आहे ऍडजस्टंट म्हणजे कॉस आणि वाय ऍक्सिस जो आहे तो आहे नो साइन. इथपर्यंत काय अडचण डेफिनेटली नाही असेल. मग मला सांगा इथे जर आपण विचार केला कॉस झिरोची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. कॉस झिरोची व्हॅल्यू 1 आणि साइन झिरोची व्हॅल्यू किती आहे तर 0 आहे. क्लिअर. जर आपण विचार केला मित्रांनो कॉस 30 डिग्री पाय बाय 6. पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री. पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. क्लिअर. ही तर गोष्ट खूप छान माहिती आहे. मग याप्रमाणे जे व्हॅल्यूज आलेले आहेत आपल्याला की कॉस 30 डिग्री √3/2, कॉस 45 1/√2, कॉस 60 1/2 आणि कॉस 90 किती येते मित्रांनो 0 येते. इथे 0 आलेलं आहे. साइन 90 किती येतं लेकरांनो 1. साइन 0 किती येतं रे तर 0 हे आलेले. मग सर तुम्ही हा जो ही जी गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करता ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे. तर वेगळं आणि इंटरेस्टिंग काय हे समजून घेऊ लेकरांनो. तर बघा रे एकदम क्लिअर आहे. इथे बघा 0 इथे 1 0 आहे. ठीक आहे. बघा इथे येतं लेकरांनो -1, 0. इथं 0 1 आहे तर इथे लेकरांनो येतं 0, -1. क्लिअर. काय अडचण. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते की इथं निगेटिव्ह जो आहे तो निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. इथं पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे. इथे सॉरी पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि इकडे जे येते तो निगेटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. क्लिअर. मग आता जे आन्सर येणार आहेत ते त्याच बद्दल येतील. म्हणजे काय जो हा जो आहे मित्रांनो तो आहे फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे लेकरांनो तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस आहे पॉझिटिव्ह आणि साइन सुद्धा कसा आहे लेकरांनो पॉझिटिव्ह आहे. येस सर ही गोष्ट माहिती आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये जर गेलो लेकरांनो आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस जो आहे तो निगेटिव्ह आहे आणि साइन जो आहे तो कसा आहे पॉझिटिव्ह आहे. करेक्ट. जर आपण थर्ड क्वार्टर मध्ये आलो तर कॉस आणि साइन दोन्ही निगेटिव्ह आहेत. कॉस निगेटिव्ह आहे त्याचबरोबर साइन सुद्धा निगेटिव्ह आहे. येस और नो. येस सर. जर फोर्थ क्वार्टर मध्ये म्हटलं लेकरांनो तर फोर्थ क्वार्टर मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साइन काय रे लेकरांनो निगेटिव्ह आहे. मग सर इथून काय कळतंय तर तुम्हाला माहिती आहे की इथं लेकरांनो जे पॉइंट आहेत एक्स कॉमा वाय चे जे पॉइंट आहेत हे जे एक्स कॉमा वाय चे जे पॉइंट आहेत इथे हे जे एक्स कॉमा वाय चे जे पॉइंट आहेत ठीक आहे ते बघा ना फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे सगळे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत का एक्स वाय सगळे पॉझिटिव्ह आहेत. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये जेव्हा तुम्ही आलात तर बघा कॉस सगळे निगेटिव्ह आहेत म्हणजे एक्स ऍक्सिस सगळे निगेटिव्ह आहेत का -1/2 रूट मायनस √2/2 -√3/2 ठीक आहे. आणि हे जे आहेत म्हणजे 1/2 हे कळतंय. तर या ठिकाणी हे कसे आहेत लेकरांनो हे निगेटिव्ह आहेत. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह आलेत का. इथे चेक करा बघा -√3/2 आहे कॉमा -1/2 म्हणजे हे सगळं काय येणार मायनस 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 आणि मायनस मायनस. त्याचबरोबर लेकरांनो इथे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर इथे एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह आहे आणि वाय ऍक्सिस काय लेकरांनो निगेटिव्ह आहे. क्लिअर आहे. मग इथून एक गोष्ट तुम्हाला जर समजून समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही तर ती आहे गोष्ट की लेकरांनो इथे एक गोष्ट विचार करायचा की 0 पासून ती गोष्ट म्हणजे 0 पासून ते 90 डिग्री पर्यंत साइन आणि कॉसच्या साइन कॉस टॅन कॉट सेक सगळ्यांच्या व्हॅल्यूज कशा असतात ते पॉझिटिव्ह असतात. आहेत का 0 to 90. आणि 90 टू जर तुम्ही 180 गेलात तर लेकरांनो या ठिकाणी कॉसच्या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे कॉसच्या प्रपोर्शन मध्ये येणाऱ्या किंवा कॉस येणारा सगळ्या निगेटिव्ह येतात आणि साइन काय येतं लेकरांनो
पॉझिटिव्ह येतं. क्लिअर? म्हणजे वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह. इथे एक्स आणि वाय दोन्हीही पॉझिटिव्ह, सॉरी दोन्हीही निगेटिव्ह, आणि इथे एक्स पॉझिटिव्ह आणि बघा वाय निगेटिव्ह येतात. म्हणजे इन बिटवीन 180 टू 270 जो एक्स आहे, एक्स ऍक्सिस किंवा कॉस आहे, कॉस ऍक्सिस म्हणून तो सगळे निगेटिव्ह येतात. ठीक आहे. आणि जो वाय ऍक्सिस म्हणजे साइन ऍक्सिस जो आहे तो सुद्धा सगळे कसे येतात, निगेटिव्ह येतात. पण जेव्हा तुम्ही 270 टू 360 चा विचार करत असतात तेव्हा लेकरांनो जो एक्स ऍक्सिस आहे तो सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू येतात. ठीक आहे. आणि जो वाय ऍक्सिस आहे म्हणजे निगेटिव्ह, त्या सगळ्या काय येतात, निगेटिव्ह व्हॅल्यू या ठिकाणी येतात. आता राहिला प्रश्न आता राहिला प्रश्न व्हॅल्यूजचा. तर अगदी सोपं आहे. बघा इकडे प्लीज. बघा 1/2 √3/2 इथे सुद्धा बघा 1/2 √3/2 आहे. हे बघा इथे लक्ष द्या. √3/2 1/√2 1/√2 किंवा √2/2 √2/2 इथे सुद्धा तेच आहे. √3/2 1/2 √3/2 1/2 1,0 1,0. आता एक्स ऍक्सिस निगेटिव्ह आहे ना इथे, म्हणून हे आलं निगेटिव्ह. क्लिअर? इथे चेक करा लेकरांनो. आता ह्याचा अपोजिट इकडे करा. सेम गोष्ट, ह्याचा अपोजिट इकडे, ह्याचा अपोजिट इकडे. क्लिअर? परत तुम्ही ह्याचा अपोजिट इकडे बघा. दॅट्स इट. इतकं सफिशियंट आहे. हा, आता बाकीचं लॉजिक जे आहे तुम्ही व्यवस्थित लावू शकता, कारण तेवढा वेळ मला द्यायचा नाहीये ह्या गोष्टीला. थोडस सांगायचंय जेणेकरून बाकीच्या गोष्टी तुम्ही स्वतःहून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण हा व्हिडिओ मला शॉर्ट बनवायचा आहे. ठीक आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. ठीक आहे. चला. आता लेकरांनो बघा रे, टोटल आपलं डिस्कशन करायचं रेसिप्रोकल आयडेंटिटीज. मग आता रेसिप्रोकल आयडेंटिटीज कुठल्या आहेत? वेगवेगळ्या ट्रिग्नोमेट्रीज आयडेंटिटीज आहेत. त्यापैकी फर्स्ट जे आहे ती रेसिप्रोकल आयडेंटिटीज आहे. मग रेसिप्रोकल आयडेंटिटीज म्हणजे काय? की बघा लेकरांनो, साइन थिटा हा आहे 1 कोसेक थिटा. क्लिअर? साइन थिटा हा रेसिप्रोकल आयडेंटिटीज मध्ये काय 1 कोसेक थिटा. त्याचबरोबर लिहिलं लेकरांनो, जर या ठिकाणी मी जर लिहित असेल कॉस थिटा, तर हा रेसिप्रोकल आहे 1/सेक थिटा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर लेकरांनो आपण असं लिहितोय टॅन थिटा, तर हा रेसिप्रोकल आहे 1/1 कॉट थिटा. क्लिअर? येस सर. ह्याच गोष्टीला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, असं सुद्धा लिहू शकता, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा इज इक्वल टू 1/साइन थिटा. त्याचबरोबर सेक थिटा इज इक्वल टू 1/कॉस थिटा. ठीक आहे. आणि लेकरांनो इकडे शेवटी कॉट थिटा हा कशाच्या रेसिप्रोकल आहे? तर हा आहे टॅन थिटाचा रेसिप्रोकल मध्ये. क्लिअर? तर ह्या सगळ्यात रेसिप्रोकल आयडेंटिटीज आहेत लेकरांनो. काय आहेत सगळ्या ह्या? रेसिप्रोकल आयडेंटिटीज. क्लिअर? येस सर. ह्या गोष्टी तर खूप छान आपल्याला माहिती आहेत. दॅट्स इट. ठीक आहे. इथे थोडीशी आणखी एक वेगळी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. या रेसिप्रोकल आयडेंटिटीज मध्ये लेकरांनो सगळ्यात महत्वाचं जे पॉवर आहे तो सेम पाहिजे. इथं काही नाही म्हणजे एक आहे, इथं काही नाही म्हणजे एक आहे, इथं काही नाही म्हणजे एक आहे. ठीक आहे. तर बघा ना, इथं सुद्धा एकच आहे. येस, इथे सुद्धा एक आहे. क्लिअर? प्रत्येक ठिकाणी पॉवर एक आहे. मग जर थोडस मी ह्याला जर चेंज करून लिहिण्याचा प्रयत्न केला, थोडं समजून सांगतोय पहा, डेफिनेटली कुठे ना कुठे याची तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आहे. सर काय चेंज करून सांगणार आहात? तर पहा, चेंज करून असं सांगतो लेकरांनो, जर आपण अशा प्रकारे लिहिलं साइन रेस टू पॉवर जर n असेल, थिटा असेल, तर याचं रेसिप्रोकल फंक्शन सुद्धा असं लिहिता येत लेकरांनो, कोसेक रेस टू पॉवर n थिटा. क्लिअर? म्हणजे जर इथं पॉवर जर 2 असेल तर डेफिनेटली इथं पॉवर 2 येणार. इथं पॉवर जर 3 असेल तर डेफिनेटली इथं पॉवर 3 येणार. त्याचबरोबर जर लेकरांनो आपण कॉस थिटा इज इक्वल टू 1 आपल्याला माहिती आहे सेक थिटा, तर या ठिकाणी पॉवर n, या ठिकाणी सुद्धा पॉवर n. क्लिअर? जर कॉट साठी लिहिलं तर या ठिकाणी कॉट रेस टू पॉवर n इज सॉरी टॅन रेस टू पॉवर n थिटा इज इक्वल टू काय रे 1/कॉट रेस टू पॉवर n थिटा. क्लिअर? ओके सर. काहीच अडचण नाहीये. मग लिहित असताना मित्रांनो जेव्हा तुम्ही साइन रेस टू पॉवर n थिटा आहे ह्याचं रिप्रेझेंटेशन तुम्ही असं सुद्धा करू शकता. कशा प्रकारे करू शकता? तर तुम्ही याला असं लिहू शकता साइन थिटा रेस टू पॉवर n इज इक्वल टू 1/कोसेक थिटा रेस टू पॉवर n. त्याचबरोबर लेकरांनो कॉस थिटा रेस टू पॉवर n च रेसिप्रोकल आयडेंटिटीज मध्ये तुम्ही लिहू शकता सेक थिटा रेस टू पॉवर n. क्लिअर? आणि या ठिकाणी शेवटचं टॅन थिटा रेस टू पॉवर n ला लिहू शकता 1/कॉट थिटा
रेस टू पॉवर एन. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे नाही सर. आता ओव्हरऑल आयडियाज क्लिअर झाल्यात की रेसिप्रोकल आयडेंटिटीज ह्या बेसिक आहेत. रेसिप्रोकल आयडेंटिटीज ह्या बेसिक आहेत, त्याच्यामध्ये थोडेसे काही चेंजेस केलेत. मी जर पॉवर मध्ये आलं, ठीक आहे, तर बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात की साइन रेस टू पॉवर एन थिटाला सरांनी असं का बरं लिहिलंय. तर हे सुद्धा लिहू शकतो, त्यामध्ये अजिबात कुठलंच काही, ठीक आहे, वेगळा विचार करायची गरज नाहीये लेकरांना. चलायचं पुढे. मग आता कोशंट आयडेंटिटीज कुठल्या कुठल्या आहेत, तर बघा रे, कोशंट आयडेंटिटीज काय काय. सगळ्यात महत्वाचं लेकरांनो आपल्याला माहितीये, जो टॅन थिटा आहे तो टॅन थिटा म्हणजे काय रे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हो का नाही. येस सर, हे तर माहिती आहे. त्याचबरोबर लेकरांनो जर कॉट थिटा बद्दल बोललो तर याला रिव्हर्स करतो आपण. रिव्हर्स करतो म्हणजे काय रे, कॉस थिटा. याला रिव्हर्स करतोय म्हणजेच काय बाळांनो, कॉस थिटा अपॉन काय लिहितो रे, साइन थिटा लिहितो. आहे का नाही सोपं. आहे सर. चला पटकन मग सर आता आम्हाला ह्या फॉर्मॅट मध्ये पण शिकवून द्या बरं. चला कुठल्या फॉर्मॅट मध्ये, जो या ठिकाणी मी तुम्हाला पॉवर एनच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलाय. चला लगेच लिहू. मग ह्याला ह्या फॉर्मॅट मध्ये कशा प्रकारे लिहिता येईल, तर लिहिता येईल टॅन रेस टू पॉवर एन थिटा इज इक्वल टू साइन रेस टू पॉवर एन थिटा होल डिवाइडेड बाय कॉस रेस टू पॉवर एन थिटा. ठीक आहे. त्याचबरोबर ह्याला असं सुद्धा लिहिता येईल लेकरांनो आपल्याला, ह्याला कशा अशा प्रकारे सुद्धा लिहिता येईल. ते म्हणजे काय, तर कॉट रेस टू पॉवर एन थिटा इज इक्वल टू कॉस रेस टू पॉवर एन थिटा डिवायडेड बाय साइन रेस टू पॉवर एन थिटा. ठीक आहे, पाहून घ्या व्यवस्थित, समजून घ्या. ठीक आहे, क्लिअर आहे. मग आता सर हा जो रिप्रेझेंटेशन केलंय, ह्या सेम रिप्रेझेंटेशनला अशा पद्धतीने सुद्धा आपण ह्याला रिप्रेझेंट करू शकतो किंवा समजून घेऊ शकतो. चला लिहून घेऊ. म्हणजे या ठिकाणी येणार टॅन थिटा होल रेस टू पॉवर एन इज इक्वल टू साइन थिटा रेस टू पॉवर एन अपॉन या ठिकाणी कॉस थिटा रेस टू पॉवर एन. क्लिअर. येस सर, कुठेच काही अडचण नाहीये, प्रत्येक गोष्ट छान कळते. आणि जर कुठे अडचण येत असेल तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला कमेंट करणार. जर काही अडचण असेल तर मी डेफिनेटली तुम्हाला त्या कमेंटच्या लेकरांनो रिप्लाय देईलच. ठीक आहे. ओके चलो नेक्स्ट. हे झालं टॅन साठी. कॉट साठी काय लिहिणार आहे, कॉट थीटा रेस टू पॉवर एन इज इक्वल टू कॉस थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा रेस टू पॉवर एन आणि रेस टू पॉवर. ठीक आहे, क्लिअर आहे. येस सर, कुठलीच अडचण नाहीये, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला या ठिकाणी कळते. वेगवेगळ्या अप्रोचने जरी शिकवलेलं जरी असेल तरी त्याचं अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला कळतंय सर. चालेल. चल पुढे पाहू. नेक्स्ट काय लेकरांनो, नेक्स्ट आयडेंटिटीज कुठल्या आहेत पाहू रे. नेक्स्ट आहे पायथागोरियन आयडेंटिटीज. ठीक आहे. चल आता समजून घेऊ नेमकं पायथागोरियन आयडेंटिटीज. आता पायथागोरियन आयडेंटिटीज जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर लेकरांनो आपल्याकडे एक सिस्टमॅटिक आणि एक सिंपल मेथड आहे. क्लिअर. चला बघू समजून घेऊ. बघा कशा प्रकारे समजून घेता येईल पायथागोरियन आयडेंटिटीज. आपला पायथागोरियन आयडेंटिटीज ह्या कशा प्रकारे समजून घेता येईल आपल्याला, तर अगदी सोपं आहे. मी या ठिकाणी काय करतो, एक हेक्सागॉन ड्रॉ करतो. पायथागोरियन आयडेंटिटीज समजून घेण्यासाठी या ठिकाणी काय करतोय, एक हेक्सागॉन ड्रॉ करतोय. ओके चल. आणि हेक्सागोन ड्रॉ केल्यानंतर लेकरांनो इथे याला मी क्रॉस अशा प्रकारे लाईन्स ड्रॉ करून घेतोय. त्या अपोजिट साइड मध्ये इथे काय करतोय, अशा प्रकारे हा हेक्सागॉन ड्रॉ केलेला आहे. मग हेक्सागॉन ड्रॉ केल्यावरती इथे याला नाव देतो लेकरांनो. हा झाला साइन, हा झाला कॉस, ठीक आहे, हा झाला टॅन, हा झाला लेकरांनो कॉट, ठीक आहे, हा झाला सेक आणि हा काय रे बाळांनो कोसेक. अगदी चिल्लर आहे, अगदी सोपं आहे सर, कुठंच काही अडचण नाही. तुमची इच्छा असेल त्याला थिटा देऊन टाका, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा आणि कॉट थिटा. क्लिअर आहे. येस सर. मग आता जेवढं काही सिलेबस आतापर्यंत शिकलोय आपण तो किती सोपा आहे बघा. साइनचं रेसिप्रोकल आयडेंटिटीज काय, कोसेक. कॉसचं रेसिप्रोकल आयडेंटिटीज काय, सेक. टॅनचं रेसिप्रोकल आयडेंटिटीज काय, कॉट. किंवा तुम्ही असं म्हणा कोसेकचं रेसिप्रोकल आयडेंटिटीज काय, साइन. ठीक आहे. सेकचं रेसिप्रोकल आयडेंटिटीज काय लेकरांनो, कॉस. आणि शेवटी कॉटचं रेसिप्रोकल आयडेंटिटीज काय रे, टॅन. आहे का नाही इंटरेस्टिंग. येस सर.
आता इंटरेस्टिंग ह्याच्या पुढे आणखी आहे. काय इंटरेस्टिंग आहे? पायथागोरन आयडेंटिटीज आपल्याला जर शिकायचं, रिप्रेझेंटेशन करायचंय, तर बघा रे, काही ना लेकरांनो, इथं लिहायचं 1, इथं लिहायचं प्लस आणि इथं लिहायचं इक्वल. इथे लिहायचं 1, इथं लिहायचं प्लस आणि इथं लिहायचं इक्वल. सर ही काय भानगड आहे? चला, भानगड खूप सोपी आहे, शिकवतो. फॉर्म्युला पहिला तुम्हाला तर लक्षात आहेच. कुठला फॉर्म्युला लक्षात आहे? तो आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. येस और नो? येस सर, अगदी बरोबर आहे. मग मला सांगा, आता दुसरे दोन फॉर्म्युले तुम्हाला नेहमी कन्फ्युज होतात, हो का नाही? येस सर, नेहमी कन्फ्युज होतात. थोडस मागे पुढे कधी ना कधीतरी त्याची भीती वाटत असते. आता याच्या पुढे भीती वाटणार नाही. का वाटणार नाही एवढं लक्षात ठेवा. इथे लिहिलंय 1 प्लस लिहिलंय टॅन आणि इथे लिहिलंय सेक. संपलं, एवढंच लिहायचं लेकरांनो तुम्हाला या ठिकाणी. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. खतम. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. संपलं. आता मग इथे तुम्ही लगेच माइंड मध्ये लॉजिक किंवा आयडियाज क्लिअर झाल्या असतील तुमच्या. इथे काय येणार आहे? इथे आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. क्लिअर आहे? येस सर. किती फास्ट कळालं, हो का नाही? चला, तर अगदी सोपं आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे तर माहिती आहे. मग 1 प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय आलं रे? सेक स्क्वेअर थिटा. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. इथे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आहे का नाही चिल्लर? आहे सर. ठीक आहे. मग तुम्ही स्पेस दिलाय सर. का स्पेस दिलाय? त्याच्या मागचं रिझन वगैरे. तर लेकरांनो, ह्याचं वेगवेगळे रिप्रेझेंटेशन आपण शिकत असतो. कशा प्रकारचं? तर बघा रे, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा प्लस कॉस स्क्वेअर थिटा तिकडे जाऊन म्हणजे इकडे जाऊन होईल मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. ह्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो लेकरांनो, साइन थिटा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ वर्ग, तिकडे जाऊन काय होतो? वर्गमूळ होतो. हे आपल्याला माहिती आहे. इथे येतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आहे का नाही इंटरेस्टिंग? येस. ठीक आहे. बऱ्याच वेळेस आम्ही कन्फ्युज होतो की जर आम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये जेव्हा क्वेश्चन येतो इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, त्याला लिहावं काय? डोकं चलत नाही. लगेच तुमच्या समोर आहे. त्याला काय लिहायचं लेकरांनो? साइन थिटा लिहायचं आहे. सबस्टिट्यूट करायचंय आम्हाला, तेव्हा सुद्धा कन्फ्युज होतं, कळत नाही, तेव्हा सुद्धा हे हेल्प करेल. चला, त्याचप्रमाणे आपण आता इन टर्म्स ऑफ कॉस लिहून घेऊ. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लेकरांनो? तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा प्लस तिकडे जाऊन मायनस होईल. म्हणजे या ठिकाणी होईल 1 मायनस, ठीक आहे, या ठिकाणी लेकरांनो साइन स्क्वेअर थिटा आणि इथे आपण याला लिहू शकतो कॉस थिटा इज इक्वल टू वर्गमुळात 1 मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आहे का नाही इंटरेस्टिंग? येस सर. ठीक आहे. बघा रे, ऍक्च्युली आपण शिकलोय तर तीनच फॉर्म्युले लेकरांनो. तुमच्या सोबत सुद्धा हेच होतं. तुम्ही तुम्ही जेवढं मिनिमम शिकताय ना, तेवढंच गरज असते शिकायची. पण त्याला थोडंसं काय करावं लागेल तुम्हाला? थोडेसे चेंजेस करावे लागतील. क्लिअर? आपल्याकडे बेसिक तर हाच फॉर्म्युला आहे. बेसिक तर आपल्याकडे हाच फॉर्म्युला आहे. इथे सुद्धा आपल्याला बेसिक तर हाच फॉर्म्युला आहे. पण ह्याच्यामध्ये चेंजेस करता आले पाहिजे. आणि लाईफ म्हणजे काय लेकरांनो? चेंज. आयुष्यात प्रत्येक गोष्टी ह्या काय होतात रे? चेंज होतात. मग आहे त्या गोष्टी तुम्ही सारख्या जर शिकत बसलात, त्यामुळे जर तुम्हाला चेंज करता आला नाही त्या गोष्टीमध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला त्रास होणारच. क्लिअर? तर बघा, आता ह्याला चेंज कसं करणार? तर ह्याला डिफरंट वेनी चेंज करून घेऊ. बघा, सगळ्यात पहिला जो चेंज आहे, हा जो प्लस आहे तिकडे जाऊन काय लेकरांनो? मायनस. म्हणजे आपल्याकडे पहिला फॉर्म्युला येणार सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय रे? 1. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय तर 1. हा प्लस तिकडे जाऊन काय झालं? मायनस. मग ह्याला आणखी वेगळ्या वेगळ्या वेनी रिप्रेझेंट करता येईल आपल्याला. ह्यालाच मी इथे रिप्रेझेंट करून दाखवतोय. सेक थिटा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. क्लिअर? कारण हा जो स्क्वेअर आहे तो इकडे येऊन काय झाला बाळांनो? स्क्वेअर रूट झाला. माहिती आहे ना सर आपल्याला? येस. आता काय करतोय? हा जो हा प्लस आहे इकडे येऊन काय लेकरांनो? मायनस. किंवा असं करा ना, हा प्लस तिकडे जाऊन काय होईल? मायनस. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला अशा प्रकारे तयार होईल. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा हा प्लस 1 तिकडे जाऊन होईल मायनस 1. म्हणजे हा स्क्वेअर तिकडे जाऊन स्क्वेअर रूट झाला. तर आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युला तयार होतो. टॅन थिटा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. क्लिअर आहे? येस ओर नो? येस. ठीक आहे. एवढ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय, एवढे चेंजेस करून का सांगतोय? कारण नेमका आपल्याला क्वेश्चन समजतो, पण त्या क्वेश्चन मध्ये कशा प्रकारे चेंज करायचंय
ह्याच गोष्टी आपल्याला लवकर सॉर्ट आउट होत नाहीत. क्लिअर आहे? ओके. इथपर्यंत काय अडचण वाटते? तर तुम्हाला नक्कीच पायथागोरन आयडेंटिटीज कुठल्या कुठल्या आहेत ह्या सुद्धा नावानिशी कळाल्या असतील. नसतं आतापर्यंत कुणीतरी आपल्याला फॉर्म्युले लिहून दिलेत, पण त्या फॉर्म्युलेला काय म्हणायचंय, ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. तर आता पण आपण 3 आयडेंटिटीज बघितल्यात लेकरांनो. एक बघितलेलं आहे, सगळ्यात पहिलं जे बघितलंय तो, ठीक आहे, कुठलं रेसिप्रोकल आयडेंटिटीज बघितल्यात. त्याच्यानंतर आपण काय बघितलं लेकरांनो, कोशंट आयडेंटिटीज बघितल्यात. त्याच्यानंतर आपण बघितलंय पायथागोरस आयडेंटिटीज. क्लिअर आहे? ठीक आहे. तर पहा रे, हा ओव्हरऑल जो व्हिडिओ आहे लेकरांनो, खूप मोठा मला करायचा नाहीये, शॉर्ट व्हिडिओज बनवायचे. ठीक आहे. तर हा जो 30 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत थँक सो मच. डेफिनेटली मला तुमच्याकडून एक छोटीशी अपेक्षा आहे, ती म्हणजे लेकरांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या बाकीच्या मित्रांपर्यंत सुद्धा डेफिनेटली पोहोचाल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत थँक सो मच. बाय.